औरंगाबाद हे महाराष्ट्रातलं मोठं पर्यटन केंद्र आहे। मात्र रेल्वेच्या बाबतीतही औरंगाबादसह मराठवाड्यावर अन्यायच झाल्याचं चित्र आहे। मराठवाड्यातले अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले पाहायला मिळतात। औरंगाबाद हे मॉडेल स्टेशन करण्याची घोषणा सुद्धा हवेतच विरली आहे। या रेल्वे बजेटमध्ये मराठवाड्याला आता काही मिळणार आहे की नेहमीप्रमाणे उपेक्षेच्या गर्तेतच मराठवाडा अडकणार हा प्रश्न आहे। औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी। देशविदेशातून हजारो पर्यटक इथे पर्यटनासाठी येतात। मात्र हे शहर ज्या वेगाने विस्तारतंय त्याचा आणि रेल्वे विकासाचा ताळमेळ कधीच दिसत नाही। औरंगाबादहून केवळ एक रेल्वे मुंबईला जाते, ती म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस। बाकी 3 गाड्या या बाहेर गावाहून येतात, त्यामुळे त्यात औरंगाबादकरांना आरक्षण मिळणं दुरापास्तच। पुण्याला जायला थेट गाडीच नाही। राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात रेल्वे सुरू करण्याची मागणी ही जुनीच, मात्र त्याला कुणीच दाद देत नाही। लोकप्रतिनिधी म्हणावा तसा पाठपुरावा करताना दिसत नाहीत। गेल्या 20 वर्षांपासून काही नवीन रेल्वे मार्गांची मागणी आहे, मात्र ते प्रस्ताव अजूनही कागदावरच आहेत। कोणते मार्ग रखडलेत पाहूया। रोटेगाव पुणतांबा 30 किलोमीटर, जालना खामगाव 165 किलोमीटर, मनमाड मालेगाव इंदूर 350 किलोमीटर, वर्धा यवतमाळ नांदेड 270 किलोमीटर, नांदेड बिदर 150 किलोमीटर, नगर बीड परळी 250 किलोमीटर, सोलापूर औरंगाबाद जळगाव 450 किलोमीटर, नांदेड मुंबई नवीन रेल्वे सुरू करा, औरंगाबाद गोवा गाडी मनमाड मार्गे सुरू करा, अमरनाथ आणि वैष्णोदेवीसाठी नवरात्र आणि श्रावणात विशेष रेल्वे गाडीची मागणी, अकोला औरंगाबाद मुंबई, औरंगाबाद चेन्नई गाडी परभणी मार्गे सुरू करा, नांदेड चंदीगड गाडी औरंगाबाद मार्गे सुरू करा, औरंगाबाद ते मुंबई दिल्ली या प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुरू करण्याची मागणी। नांदेड डिव्हिजनला मनमाड ते थेट मुदखेडपर्यंत दुहेरी मार्ग होणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि पहिल्या फेजमध्ये जर मनमाड ते संभाजीनगरपर्यंत करण्यात आलं, सेकंड फेजमध्ये जालनापर्यंत नेण्यात यावं, जालना ते परभणी तिसऱ्या फेजमध्ये नेण्यात यावं। हे जर टप्प्याटप्प्याने कामं केली तर ट्रॅफिकही सुरू असेल आणि याच्यावरचा जो काही खर्च आहे तो दिवसागणिक वाढत चालला आहे, तो कुठंतरी कव्हर होईल। मराठवाड्यातील राजकीय इच्छाशक्ती सुद्धा यात कमी पडत असल्याचं चित्र आहे। विद्युतीकरण, दुहेरीकरण या मार्गांना केराची टोपली दाखवली जाते, तर मध्य रेल्वेत औरंगाबादचा समावेश करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। मात्र आता आपलं सरकार आल्याने या मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन खासदार चंद्रकांत खैरे देत आहेत। बुलेट ट्रेन दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं आहे ना, तर ते दिल्ली टू मुंबई तीच आपल्याला पुढे इथे आणायची। असं बुलेट ट्रेन म्हणजे इतकी फास्ट की आपण इथून 3.5 तासामध्ये नागपूरला, इथून फक्त 2 तासामध्ये मुंबई, असे ते आहे। तो प्रयत्न आता सुरू झाला आहे आणि निश्चितच मोदी सरकार ते करतील। आम्ही सर्व शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही मध्यवर्ती असणारा मराठवाडा आजही रेल्वेच्या नकाशावर सायडिंगलाच गेलाय। मात्र यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये तरी या मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।